ची अगं मी खरं सांगते, मी नाही केलंय ग काय, त्या बाबाजींनी केलं. ऐक ना ग माझं. बोल बोल, माझी शिवली कुठे आहे? बोल. काय करतेस? अगं काय करतेस जनी? आता काही जीव घेणार आहे सखुताईंचा? अगं खूळ लागलाय का तुला? तू आपल्या सखुताईंना ओळखत नाहीस का? अगं असलं वंगाळ काम सखुताई जन्मात करणार नाहीत. आणि जनक त्यासनी मारून तुझी शिवली परत येणार आहे भाई. अगं तूच गावकीत म्हणली होतीस ना, त्या गेल्या तर शिवली कशी घावल, आणि तू तसं करतीस वय. आणि जर उद्या कळलं का सकुताई निरपराध आहे, त्यांनी कंच्या बी पोराला पळव नाही तर निरपराध सकुताईचा जीव घेतल्याचं केवढं मोठं पाप तुझ्या माथ्यावर येईल. ह्या समजा मला काय बी थांबणार, मला फक्त माझी शिवली हवी. मला फक्त माझी शिवली पाहिजे. बोला बोला, माझी शिवली कुठं आहे? बोला बोला. अगं झालं का? तू शांत हो. बाहेर गेल. शांत हो. बस ते बाजूला. विठुरे काय रे इथं ना, आता कुठे असतील निष्पाप मुलं? हाय रकुमाई, जनाक्काची अवस्था तरी बघ. मी काय करू आता? सगळ्यात संशय माझ्यावर घेते ती. कसं समजावं? आम्ही सूक्ष्म रूपात काळ कोठडीत जाऊन आलो. तुम्हाला कसं जमलं बाबाजी? अन्नाशा काऊन केली? ए डोकरा, काय प्यायलो होतो का मी? नसं होती वैर ती. हा, आम्हाला सूक्ष्म रूपात घेऊन जायला मदत करणारं द्रव्य होतं ते. बाबाजी, अहो बाबाजी, तुम्ही तर महागुरु होताच, पण आता तर महागुरु झालात बाबाजी. आद्या, फक्त औसे पातूर थांब, मग बघ तुझा यो महागुरु काय काय करतो ते. बाबाजी पौर्णिमे पातूरच ना? मारू मारू हा? आम्हाला खोडायचं नाही होगा. अगोरी बाबांना आम्हाला पौर्णिमे पातूर शक्ती दिलती, पण आम्ही तेवढं थांबणारच नाही होत. औसेलाच आमचा डाव संपवणार. औसेला विधी पार पडला, मग बघा तुमच्या या महागुरुला किती मोठमोठ्या सिद्धी प्राप्त होतात ते. बरं झालं तुम्ही आला. हो, जनाक्का खूप दुखावली गेली. हो, बाबाची काळ कोठडीत नाहीयेत ना? नसणारच. हो, जाना तिला जाऊन सांगा ना. हे माझ्यापेक्षा तिने ऐकलेलं जास्त गरजेचं आहे. हो, जाना. बोला बोला दिगुशेठ, बोला. आता काय उत्तर देतात ते बघूया. का? काय झालं बाबाजी? खबरदार, खबरदार, पुन्हा तुझ्या तोंडून बाबाजींचं नाव आलं तर. आओ पण हे तू बोलूच नकोस. एक चकार शब्द बोलू नकोस. खोटारडी असतो. माझी फसवणूक केलीस. अहो पण बाबाजी. बाबाजी तिथे त्यात काळ कोठडीत. त्यांची सबब सांगू नकोस. स्वतःची करणी त्यांच्यावर ढकलू नकोस. आणि मी एकट्याने नाही, आम्ही सगळ्यांनी पाहिले. बाबाची अत्यंत वाईट अवस्थेत या काळ कोठडीत खितपत पडले.
आणि तू मला त्यांच्या विरुद्ध एक एक कथा रंगवून सांगत होतीस.